आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अ मनी मॅग्नेट. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. मी श्रीमंत आहे. मी श्रीमंत आहे. मी भरपूर धनवान आहे. मी भरपूर धनवान आहे. मी पैशांनी लोकांची मदत करत आहे. मी पैशांनी लोकांची मदत करत आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे एक्झॅक्टली आहे का, हे कसं काम करतं? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय सर, की आपला युनिव्हर्सवर आणि देवावर ट्रस्ट असणं. पण काय माहिती तुमचा उद्याचा दिवस शेवटचा आहे की आजचा आहे, तरी सुद्धा आपण प्लॅनिंग करतो. म्हणजे काय करतो, कारण आपला देवावर ट्रस्ट आहे, आपल्या या युनिव्हर्सवर ट्रस्ट आहे. हे ब्रह्मांड आपल्याला सगळं काही द्यायला बसलेलं आहे आणि आपण ते घेण्यासाठी तयार असतो नेहमी. परंतु मग चांगलं वाईट जे आपण विचार करतो त्यानुसार आपल्याला ते मिळत असतं. 1 करोड कमवायचे आणि 10,000 रुपये महिन्याची नोकरी करत असाल तर ते कुठेच मॅच होत नाहीये, फ्रिक्वेन्सीच नाहीये. 1 करोड ठेवण्याची फ्रिक्वेन्सीच आपल्याकडे नाहीये, तर कसं होणार आहे? जर ती फ्रिक्वेन्सी मॅच झाली तरच तुमचे स्वप्न पूर्ण होतात. बऱ्याचशा गोष्टी आपल्या विचारांवर अवलंबून असतात. तुम्ही जर समजा एखाद्या व्यक्तीबद्दल एखादा ग्रह करूनच घेतला मनात, तर तो आपल्याला बदलणं अशक्य आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही मनातून विचार बदलतात, फॉरगिव्हनेस करतात, ज्यावेळेला आपल्याला कळतं की आपणही 100% रिस्पॉन्सिबल आहोत ह्या गोष्टीसाठी, त्यावेळेला तुम्ही चेंज होऊ शकतात. आणि ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी घेतली की या चुकांसाठी आपण जबाबदार आहोत, 100% तुमचं आयुष्य बदलत असतं. फक्त अफर्मेशन्स बोलून पैसा येणार नाहीये, ऍक्शन्स गरजेच्याच आहेत. जसं मंदिरात जाऊन ब्लेसिंग्स घेतात, तसे ह्या पण ब्लेसिंग्स आहेत जे आपण पैशाला देतो, मनीला देतो. जरी आज आपल्याकडे पैसा नसला तरी तुमचा अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस अफर्मेशन्स ऐकून तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट करायला तुम्हाला हेल्प करणार आहे. जर तुम्हाला वाटत आहे की तुमच्या मुलांनी काहीतरी व्हावं, तुम्ही त्यांना वेळ द्या. सर्व तुम्ही मुलांसाठी करत आहात, 12 तास काम करतायत, 15 तास काम करत आहे, पण त्याला जर दिवसभरातून 1 तास देत नाही तर त्या मुलाने म्हातारपणी तुम्हाला जर वृद्धाश्रम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांनी बऱ्याच लोकांची लाईफ मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शननी चेंज केली आणि ते कसं वर्क करतं आणि एक्झॅक्टली आहे काय लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड मॅनिफेस्टेशन, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत कविता जाधव मॅम, आणि हे बरीच इन्फॉर्मेशन आज मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यासकट NLP पण काय असतं, ते कसं वर्क करतं आपल्या लाईफमध्ये आणि आपली लाईफ कशी चेंज होऊ शकते हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्कार सर, धन्यवाद मला बोलवण्यासाठी. मी एक ग्लोबल सर्टिफाईड न्यूरो लिंग्विस्टिक कोच आहे. बिझनेस माइंडसेट ग्रोथ आपण करून देतो, प्लस लाईफ कोचिंग करते, प्लस आपण बाकीच्याही सगळ्या मोडॅलिटीज जसं NLP आहे, EFT आहे, सेडोना, लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन हे नेमकं कसं वर्क करतं आणि याचा उपयोग करून तुमची लाईफ तुम्ही 360 डिग्री कशी चेंज करतात हे आपण नक्की शिकवणार आहोत. नक्की. तर सर्वात आधी मला हे विचारायचं की हे मेथड वर्क कसं करतं मॅनिफेस्टेशन, कारण बरेच प्रश्न असतात लोकांचे की म्हणजे मेहनत करतायत लाईफमध्ये, खूप मेहनत चालले पण रिझल्ट हवे तसे नाही. तर मग एक गोल आपण जो सेट केलेला असतो, फॉर एक्झाम्पल कुणाला घर घ्यायचं आहे, कुणाला गाडी घ्यायची आहे, तर ते अचीव लवकर होत नाही, नाहीतर मग पैसे कमवून पण त्या गोष्टी मिळत नाही आहेत. हे याचं कारण काय असू शकतं? सर्वात पहिल्यांदा तर आपला माइंडसेट, जसं आपण बोलतो, विचार करतो आणि वागतो त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात. सो आपल्याला 2 मनं आहेत, एक चेतन मन, एक अवचेतन मन. आपण मान्य केलं नाही केलं तरी ते 2 मनं आपल्यावर काम करत असतात. चेतन मन हे आपलं 5% वर्क करतं, 95% आपलं अवचेतन मन म्हणजे जे सबकॉन्शियस माइंड आहे तो काम करतो. परंतु याच्याही पलीकडे अनकॉन्शियस एक आपला माइंड असतो जो आपला काम करत असतो 24/7. अच्छा. आणि ज्यामध्ये आपल्या सगळ्या मेमरी स्टोअर्स असतात, सगळ्या मेमरी असू दे, पास्ट ट्रॉमाज असू दे, भीती कशाची तरी बसलेली असू दे, फोबिया असू दे, मग ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये एक एक कव्हर करत जातो. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर सरळ सोप्या भाषेत तुम्ही जे विचार करता, वागता, बोलता त्याची तुमच्या समोर उभी असलेली प्रतिकृती. मग ते पैशांच्या बाबतीत असू दे, करिअरच्या बाबतीत असू दे, रिलेशनशिप, मनी, प्रत्येक गोष्टीला हे इम्प्लिमेंट होतं की तुम्ही जे विचार करणार तेच तुमच्या आयुष्यात घडणार आहे. सो मॅनिफेस्टेशन वर्क करतं का, तर येस, 100% करतं. पण ते तुमच्या फेवरमध्ये की तुमच्या अपोजिट हे तुमच्या विचारांवर ठरतं. ओके. म्हणजे भले आपण विचार केलेत, गोल सेट केलेत, पण आपलं तसं मॅनिफेस्टेशन होणं इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट मिळवण्यासाठी. मॅनिफेस्टेशन वर्क करतं, पण त्यासाठी ॲक्शन्स पण तितक्याच इम्पॉर्टंट आहे. करेक्ट.
मॅनिफेस्टेशन हे आपल्याला आपला गोल अचीव करून देण्यासाठी, आपल्याला हवं नको ते सगळं मिळवून देण्यासाठी हेल्प करत असतं. परंतु ते केव्हा, ज्या वेळेला तुम्ही गोल सेट केला आहे पण त्यावर तुम्ही ॲक्शन काय घेतायत. तुम्हाला करोड रुपये वर्षाला कमवायचे आहेत, मग ते आपोआप तर येणार नाही ते 1 करोड चालून तुमच्याकडे. हो, पण ते 1 करोड मिळावे अशा संधी तुमच्याकडे चालून येतील. वेगवेगळे लोक तुम्हाला कोलॅबरेट करायला मिळतील. तुम्ही गोल सेट केलेला आहे, मग का सेट केला आहे? तुमच्यात पण काहीतरी कॅलिबर असणं गरजेचं आहे. आपल्यात कॅलिबर आहे म्हणून आपण एक गोल सेट केला आहे. परंतु फक्त गोल सेट करून होत नाही. विजन बोर्ड आपण तयार करून घेत असतो, परंतु तो केल्याबरोबर त्याच्यासोबत ॲक्शन बोर्ड करणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण फक्त मॅनिफेस्टेशनने आपण गोष्टी अचीव करू शकत नाही. त्याबरोबर तुमच्या प्रयत्नांची, तुमच्या कष्टाची जोड लागते, पण ते स्मार्ट वर्क असलं पाहिजे. जर स्मार्ट वर्क केलं तर तुम्ही 100% एका वर्षाच्या आत तुमचे गोल 6 महिन्यात, 1 वर्षात अचीव करू शकतात. परंतु मग त्याच्या काही ट्रिक्स आहेत, टिप्स आहेत ज्या की आपण करून घेत असतो. काही मेथड्स आहेत ज्या खूप उपयोगी आहेत. बऱ्याचशा लोकांना, आत्तापर्यंत हजारो लोकांना मी त्यांच्या म्हणजे स्वप्नातलं आयुष्य जे म्हणतो ते मॅनिफेस्ट करून द्यायला मदत केलेली आहे. मग तो बेस्ट लाईफ पार्टनर असू दे, अकाउंटमध्ये हवी तेवढी अमाऊंट असू दे, किंवा त्यांचं जे सेट केलेलं गोल आहे ते अचीव करणं असू देत, किंवा अजून काही ज्या हडल्स आहेत लाईफमध्ये त्या दूर करण्यासाठी आपण मॅनिफेस्टेशनने त्यांना हेल्प केलेली आहे. कारण कम्प्लिटली तुमच्या लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग जे आहे आपण यूज करून तुमचे सगळे न्यूरॉन्स चेंज करतो. कारण आपण जे प्रोग्राम बनवलेले आहेत, जसं फोन आहे, लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहे, हे आपण बनवलंय. तर सुपर कम्प्युटर हे आपल्याकडे आहे. दे आर जस्ट गॅजेट्स यूज बाय ह्युमन्स, बट वी मेड इट. आपण बनवलेले आहेत ते. मग त्याला बनवणारा तुमच्याकडे जो सुपर कम्प्युटर आहे त्याची प्रोग्रामिंग आपण चेंज करतो. त्याची प्रोग्रामिंग चेंज केल्यानंतर 1000% तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. ग्रेट. म्हणजे असे टिप्स अँड ट्रिक्स आपल्याकडे आहेत, त्याच्यानंतर ह्या गोष्टी वर्क करतात. आणि मला एक छोटंसं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकाल जिथे तुम्ही कुणाच्या रिलेशनमध्ये असं चेंज घडवून आणलाय, म्हणजे कोणाला लाईफ पार्टनर त्यांचा मिळत नव्हता आणि अशा काही गोष्टी झाल्यानंतर? येस, डेफिनेटली. काही मला एक एक्झाम्पल द्याल? एक स्टुडंट आहे, मी तिचं नाव नाही घेणार. लव्ह मॅरेज आहे तिचं. आता जस्ट रिसेंटली लास्ट मंथ त्यांनी मॅरेज केलं. ती 3 महिन्यापूर्वी मला जॉईन झालेली. म्हणजे इंटरकास्ट होतं म्हणून फक्त अपोज होता, बाकी ते वेल सेटल होते. दोघांनाही एकमेकांना आवडत होते. मुंबईचेच होते. ती ऑनलाईनच माझ्याकडे शिकले. परंतु हडल्स म्हणजे काय की समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, एवढ्यामुळे त्यांचं ते घरचे जमू देत नव्हते. पण ते दोघं रिलेशनशिपमध्ये अगदी 4-5 वर्षापासून होते आणि प्रामाणिक होते. आत्ताचे जसे आपण रिलेशन बघतो तसं नव्हतं त्यांचं. खरं प्रेम होतं एकमेकांवर. त्यामुळे तिला लगेचच एका 15 दिवसातच तिला रिझल्ट्स आले. जसे आपण, मी सकाळी रोज व्हिज्युअलायझेशन करून घेतो, आपण EFT टॅपिंग करून घेत असतो, अफर्मेशन्स असतात, स्क्रिप्टिंग असते, व्हिज्युअलायझेशन्स असतात. अशा बऱ्याचशा टेक्निक्स आपण सकाळमध्ये करून घेतो सगळ्यांकडून, जे क्लासला असतात त्यांच्याकडून. ज्यामुळे त्यांच्या माइंडची प्रोग्रामिंग अशी होते की दिवसभर ते फ्रेश राहतात. आणि मग ते सगळं तिच्याकडून करून घेऊन तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार 15 दिवसात मिळाला. म्हणजे त्यांच्या लग्नाला तिच्या सासऱ्यांनी होकार दिला. लास्ट मंथ ते लग्न त्यांचं झालं सुद्धा आणि ते व्यवस्थित सेटल आहेत. लाईफ मधली इतकी मोठी गोष्ट 15 दिवसात, कारण त्यांनी तसं म्हणजे ते मॅनिफेस्ट केलं आणि ते एकमेकांसोबत प्रामाणिक होते. हो, असं म्हणाल तुम्ही की मला ती मुलगी आवडतीये मग ती माझ्याकडे अट्रॅक्ट व्हायलाच पाहिजे, तर असं नाहीये. जसं तुम्हाला ती आवडतीये तशी समोरच्याच्या मनात पण त्या फिलिंग्स असणं गरजेचं आहे. जर नसतील तर तुमच्यामुळे त्या फिलिंग्स निर्माण होऊ शकतील, पण मग त्यांच्या मनात दुसरं कोणी नसायला हवं. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते आणि तिला दुसरी आवडत असेल तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणं इम्पॉसिबल आहे. पॉसिबल असलं तरी पण उपयोगाचं नाही. म्हणजे त्याच्याने क्लॅशेस पुढे वाढतील किंवा काय असं जर असेल तर ते नाही होऊ शकत. परंतु जे व्यक्ती आपल्याला आवडती तिलाही आपण जर सेम आवडत असू तर ती 100% तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार. डायव्होर्सच्या जवळजवळ 500 ते 1000 केसेस मी आतापर्यंत सॉल्व्ह केलेले आहेत की अक्षरशः म्हणजे डायव्होर्सवर आलेले लोक ज्यांनी एकमेकांना नोटीस पाठवले होते ते आता हॅपीली त्यांचं मॅरिड लाईफ जगत आहेत. आरती म्हणून एक आहे, पुण्याचीच आहे, मिस्टर तिचे अमेरिकेत. आणि तिला असा संशय होता की मिस्टरांचं तिकडे काहीतरी अफेअर आहे आणि म्हणून ते मला वेळ देत नाही किंवा व्हेरियस रिझन्स आहेत. एंडलेस रिझन्स असतात, आपण सगळंच अनफोल्ड करू शकत नाही ते आता. सो तिला असं वाटलं की ते मला अवॉइड करत आहे, ही इज नॉट लॉयल विथ मी अँड शी वॉन्ट्स डायव्होर्स. मग तिला म्हटलं ठीक आहे, तुला डायव्होर्स घ्यायचा आहे ना, 8 दिवसांनी घे, आजच तो विचार करू नको किंवा सांगू पण नको.
मग समोरचा माणूस काय म्हणणार वैतागून, जर आपण चिडचिड सारखी करत राहिलो तर ठीक आहे, कर तुला चालेल. हां हां तुला जे करायचं ते कर. बिकॉज एव्हरीवन हॅज लॉट ऑफ प्रेशर, बरोबर आहे. सगळ्यांनाच प्रेशर आहे. सो मग तिने 8 दिवस आपल्याकडे जॉईन केलं, ज्या ज्या आपण मेथड सांगितल्या त्या केल्या, आणि त्यानंतर तिला रिअलाइज झालं की शी इज रॉंग. ओके, अच्छा. म्हणजे प्रत्येक वेळेला समोरचाच चुकीचा असतो असं नाहीये. हो, पुन्हा आपण फॉरगिव्हनेस जे शिकवतो त्यामध्ये अक्षरशः इतकी रडली ती की मॅम मी खूप चुकीची होते, मी त्यांना समजूनच घेतलं नाही आणि मीच परत उलटं काहीतरी प्रयोग म्हणजे केले मनातल्या मनात की हो असं असेल तसं असेल. अगदी व्यवस्थित आता ते एकमेकांशी बोलत आहे. ती आता नेक्स्ट मंथ अमेरिकेला जाणार आहे ग्रेट. मिस्टरांकडे, अच्छा. आणि त्यांचा डायव्होर्स तर थांबला पण तिलाही छान जॉब लागलेला आहे. अँड दे आर नाव गुड विथ इच अदर. म्हणजे काय की तुमचे फक्त विचार बदलले की तुमची लाईफ बदलत जाते. बऱ्याचशा गोष्टी आपल्या विचारांवर अवलंबून असतात. तुम्ही जर समजा एखाद्या व्यक्तीबद्दल एखादा ग्रह करूनच घेतला मनात तर तो आपल्याला बदलणं अशक्य आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही मनातून विचार बदलतात, फॉरगिव्हनेस करतात, ज्यावेळेला आपल्याला कळतं की आपणही 100% रिस्पॉन्सिबल आहोत ह्या गोष्टीसाठी, त्यावेळेला तुम्ही चेंज होऊ शकतात. आणि ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी घेतली की या चुकांसाठी आपण जबाबदार आहोत, 100% तुमचं आयुष्य बदलत असतं. कारण आपण विचार करू त्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सहज आणि सहजच येत असतात. जसे एखादी गाडी घ्यायची आहे, तुम्हाला क्रेटा घ्यायची आहे. सो आजपर्यंत क्रेटा नव्हती का रोडवर, परंतु तुमच्या मनात विचार आला, क्वांटम फिजिक्समध्ये ऑलरेडी इट इज डन फॉर यू बाय द युनिवर्स. ती आता तुम्हाला दिसायला लागली. मग काही दिवसात काही दिवसांनी तो कलर दिसायला लागेल जो तुम्हाला आवडतो मनापासून. काही दिवसांनी शोरूम दिसणार आहे. आफ्टर दॅट यू गो देअर, तुम्ही जाणार आहे आणि परचेस करणार आहेत. एवढी फेवरेबल सिच्युएशन पण निर्माण होईल, तेवढा पैसा पण येईल. म्हणजे काय की एव्हरीथिंग इज देअर फॉर यू. फक्त बघण्याची गरज आहे. ते विजन आपण देत असतो. तुमचा अनकॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड तुमच्याकडून काय काय करून घेतो हे मी सगळं करून घेत असते. त्याच्यावरच हे जग सगळं अवलंबून आहे. हे तर मी 100% सांगणार आहे. कारण आपण जिवंत आहोत म्हणजे काय आहे, कुठली तरी एनर्जी आहे. एनर्जीला फ्रिक्वेन्सीज आहेत आणि त्या फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशनवर जर आपण चालतोय तर त्या आपल्या मॅच झाल्या म्हणजे आपण लाईफ पार्टनर काय एव्हरीथिंग मिळवू शकतो. फक्त लाईफ पार्टनरच नाही तर प्रत्येक रिलेशनशिप फील करू शकतो. राईट. येस. तर तुम्ही म्हणालात की मगाशी व्हिज्युअलायझेशन करून देता तुम्ही त्या वेळेमध्ये. हे व्हिज्युअलायझेशन कसं करून देता आपण? सर वेगवेगळ्या पद्धतीने आपण लोकांकडून करून घेत असतो. जसं मिरर टेक्निक आहे. सो उठल्याबरोबर तुम्ही मिररच्या समोर जाऊन पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलायचे आहेत. स्वतःबद्दल आपल्याला बरेचसे न्यूनगंड असतात. आरशात बघून सुद्धा आपण स्वतःला आवडत नाही. मी याच्यासारखं असतो तर, मी ह्या हिरोईन सारखे दिसले तर, मी ह्या हिरो सारखा दिसलो तर. म्हणजे आपले स्वतःबद्दलच खूप जास्त काय असतात, निगेटिव्ह बिलीफ्स असतात. जे जर तोडायचे असतील तर तुम्हाला ते प्रॉपर व्हिज्युअलाइज करावं लागणार आहे. तुम्हाला हे बघावं लागेल की आपल्या मनामध्ये आपल्याबद्दल तरी काय आहे, आणि मग तुम्ही ते समोर बोललात तर ते पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुमच्यासाठी वर्क करणार आहेत. अदरवाईज इट इज नॉट वर्केबल फॉर यू. मग ते आपण आधी माइंडची प्रोग्रामिंग करतो, सगळं लिहून काढून, सगळ्या तुमच्याकडून गोष्टी करून घेऊन त्यानंतर आपण ते व्हिज्युअलाइज करून घेतो. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, प्रत्येकाला प्रॉब्लेम वेगळे आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि प्रकृती आहेत आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम सेम नाही आहेत, पण मेथड्स बऱ्यापैकी सेम आहेत. तुमचे प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी मी तुम्हाला पर्सनली वेळ देते. असं नाही आहे की तुम्ही फक्त एनरोल केलं, सेशन सगळ्यांसोबतच होणार, पण प्रॉब्लेम तुमचे स्वतःचे हील होणार कारण मी तुम्हाला तेवढा वेळ देऊन ते करून घेत असते. आणि कुठलीही गोष्ट जर आपण जसं कॉलेजला जातोय, जेव्हा अर्निंग करायची आहे त्यासाठी आपण डिग्री घेतो, पण ह्या लाईफची मॅनेजमेंट करण्यासाठी कुठलीही डिग्री नाही आहे. आणि ते शिकायचं असेल तर ते शिकावंच लागतं. ते शिकणं गरजेचं आहे. वर बघून 1 तासाची पॉडकास्ट बघून कुणीही शिकत नाही सर. बरोबर आहे की नाही? कारण कुणी सगळे सिक्रेट बाहेर रिव्हील करत नाही. परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की वर्षभरात आपण करोड रुपये कमवावे, आपली गाडी असावी, आपल्याला हवा तसा जॉब असावा, बिझनेस असेल तर तो ग्रो व्हावा, तर त्यासाठी एज्युकेशन घ्यावं लागतं. कारण ते शिकला नाही तर उपयोग नाही आहे. अर्धवट ज्ञान हे काहीच देत नाही, उलट नुकसानच करतं. जर ज्यांना शिकायचं आहे त्यांनी आवर्जून क्लासला ॲडमिशन घ्यावं. 100% त्यांच्या लाईफमध्ये चेंज होतो. नाही झाला तर आपण 100% मनी बॅक देतो. म्हणजे ज्यांना असं तर मला आजपर्यंत झालं नाही आहे की मला पैसे द्यावे लागले, परंतु ज्याला असं वाटलं की आपल्या लाईफमध्ये चेंज नाही आहे किंवा आपल्यात काही बदल नाही घडला, 100% मनी बॅक पण आहे. पण असं होतच नाही. जे माझ्याकडे आले ते फॉरएव्हर माझ्यासोबत असतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे एक्झॅक्टली आहे का? हे कसं काम करतं लॉ ऑफ अट्रॅक्शन?
लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय सर, की आपला युनिवर्सवर आणि देवावर ट्रस्ट असणं. कुठल्याही देवाला ज्याला आपण मानतोय त्याच्यावर आपला ट्रस्ट असणं. आपण उद्याची बेल लावून झोपतो, 8 दिवसानंतर गावाला जायची तयारी करून ठेवतो. कशामुळे? आपण बाहेर प्लॅनिंग करतो. का करतो? त्या गोष्टी वेळेत व्हाव्या म्हणून. पण काय माहिती तुमचा उद्याचा दिवस शेवटचा आहे की आजचा आहे, तरी सुद्धा आपण प्लॅनिंग करतो. म्हणजे काय करतो? कारण आपला देवावर ट्रस्ट आहे, आपल्या या युनिवर्सवर ट्रस्ट आहे. हे ब्रह्मांड आपल्याला सगळं काही द्यायला बसलेलं आहे आणि आपण ते घेण्यासाठी तयार असतो नेहमी. परंतु मग चांगलं वाईट जे आपण विचार करतो त्यानुसार आपल्याला ते मिळत असतं. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन हे तुमच्या आस्क, बिलीव्ह, रिसीव्ह या 3 मुद्द्यांवर काम करत असतं. समजा तुम्ही एखादी गोष्ट देवाकडे मागितली, कॉन्शियसली मागितली, सबकॉन्शियसली मागितली, मग ती चुकीची बरोबर असा विचार तुमचा सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस करत नाही, त्यावर लगेच वर्क करायला सुरुवात करतो. मग ज्या वेळेला तुम्ही बघतायत की तुम्हाला एखादी नोकरी हवी आहे, मग ती कुठल्या कंपनीत हवी आहे, कुठली पोस्ट हवी आहे, तुमचं एज्युकेशन काय आहे, त्याला रिलेटेड आहे का, जर नसेल तर आपण काय अजून करू शकतो, बरोबर की नाही, याचा तुम्ही आधी सर्वे करणार. मग तुम्ही ते युनिवर्सला, देवाला सांगणार की देवा, आपण देवाच्या समोर जातो का, तर आपल्याला ती एनर्जी खूप व्हायब्रंट वाटते, छान वाटते, बरोबर की नाही, आपले व्हायब्रेशन चेंज होतात, आपण पॉझिटिव्ह होतो. म्हणून आपण कुठेही शुभ कार्याला जाण्याच्या आधी देवाजवळ जातो आणि नमस्कार करतो. त्याचप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जेव्हा आपण विचारतो देवाला, आस्क, ते विचारल्यानंतर 100% ते तुम्हाला मिळालेलं आहे असं म्हणायचं आहे. म्हणजे बिलीफ की जे तुम्ही केलं आहे. आपण आपल्या आईवडिलांकडे एखादी गोष्ट मागतो तर कशी मागतो? रिक्वेस्ट करतो. मी तर नाही केली अजूनपर्यंत रिक्वेस्ट. म्हणजे जे आपण गोष्टी म्हणजे हक्काने, जसं आपण बोलतो, हक्काने मागतो की मला हे हवंय. का? वी नो दॅट की ते देणार आहेत. तसंच या ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा. जी गोष्ट विचारली ती मला 100% मिळणार आहे. आणि त्यानंतर येतं ते सगळ्यात महत्त्वाचा भाग जो विसरून जातात लोक, तो म्हणजे ॲक्शन. तुमच्या ॲक्शन्सही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण तुम्हाला जर 1 करोड, 10 करोड, 50 लाख कमवायचे आहेत, तर त्यासाठी काहीतरी प्लॅन असेल ना तुमचा. उगाच तर तुमच्याकडे येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहेत. परंतु मग ते कष्ट रिलेटेबल असले पाहिजे, बरोबर आहे की नाही. 1 करोड कमवायचे आणि 10,000 रुपये महिन्याची नोकरी करत असाल तर ते कुठेच मॅच होत नाहीये, फ्रिक्वेन्सीच नाहीये. 1 करोड ठेवण्याची फ्रिक्वेन्सीच आपल्याकडे नाहीये, तर कसं होणार आहे? जर ती फ्रिक्वेन्सी मॅच झाली तरच तुमचे स्वप्न पूर्ण होतात. बरेच लोक करत असतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करतात आणि म्हणतात की आमच्या लाईफमध्ये ते वर्क होत नाही. कसं होणार? फ्रिक्वेन्सी मॅच होणं गरजेचं आहे. तुमचे व्हायब्रेशन्स तसे असणं, तुम्ही लाईफमध्ये काय करत आहात, तुमच्या आजूबाजूला काय चाललं आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं. आणि मग रिसीव्ह ऑलरेडी झालेलं आहे असं ते समजायचं आहे की ते मला मिळालेलं आहे. पैसा मिळवणं सगळ्यात इझिएस्ट थिंग आहे या जगात. परंतु लहानपणापासून आपले जे बिलीफ्स झालेले आहेत, आपली बिलीफ सिस्टीम एवढी स्ट्रॉंग झाली आहे, आपल्या आईवडिलांनी, आपल्या रिलेटिव्सने, आपल्या सराउंडिंगमध्ये आपण असं ऐकलं आहे की पैसा कमवणं अवघड आहे, इझिएस्ट वेने येत नाही, इट इज नॉट पॉसिबल. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते वेगळे कामं करत असतील म्हणून त्यांच्याकडे पैसा आहे. म्हणजे हे जे चुकीचे आणि रॉंग बिलीफ मनीविषयी जे पसरलेले आहेत, त्यामुळे काय झालं की आपण जर सहज सोप्या पद्धती सांगायला गेलो ना, लोकांना ते पचत नाही. बरोबर आहे. त्यांना असं वाटतं की हे काहीतरी थोटांड आहे, हे पसरवत आहेत, ओव्हर बोलतायत. बट इट इज ट्रू दॅट मनी इज द इझिएस्ट वे टू कम. आपल्याकडे पैसा येणं हे सगळ्यात इझी गोष्ट आहे. त्यासाठी फक्त इथे फ्रिक्वेन्सी असायला हवी. 13 वर्षाचा मुलगा करोड रुपये महिन्याला कमवू शकतोय, 33 वर्षाचा माणूस कमवू शकतो, 60 वर्षाचा माणूस कमवू शकतो. फक्त काय झाली, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे तिथे आपण मॅच करायचा आहे, तिथे डाऊट घ्यायचा नाही. जसं आपले आईवडील आपल्याला देताना आपण डाऊट घेत नाहीत, त्याचप्रमाणे ज्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे, ज्याने आपल्यात सोल टाकलेला आहे, ज्यामुळे आपण हे सगळे जग बघत आहोत, उद्याची प्लॅनिंग करतोय, वर्षभराची प्लॅनिंग करतोय, 5 वर्षाची प्लॅनिंग करतोय, मग त्यावर थोडा तरी ट्रस्ट असायला हवा. ज्यांचा ट्रस्ट असेल त्यांच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क करतं. आणि मी तर म्हणते ते प्रत्येकासाठीच वर्क करतं, पण तुमच्या विचारांनुसार करतं. जर तुमचे पॉझिटिव्ह विचार असतील तर 100% तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडणार, आणि जर ते निगेटिव्ह असतील तर 100% निगेटिव्ह गोष्टी सुद्धा घडणार. कारण तुमचा सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस चुकीचं बरोबर, खरं खोटं हे त्याला माहिती नाही. त्याला फक्त माहिती आहे की आपल्याला कमांड मिळालेली आहे, आपण वर्क करायचं. ओके. आणि हो ओपन
म्हणजे हे एक्झॅक्टली काय आहे? ही प्रेयर आहे की कसं तुम्ही? ओके. हो ओपोनोपोनो ही एक हवाईयन प्रेयर आहे जी की डॉक्टर ह्यूलेन यांनी पहिल्यांदा जगासमोर आणली होती, ज्यामध्ये त्यांनी 150 ते 200 कैदी बरे केले होते. कैदी म्हणजे ते क्रिमिनल्स होते. ओके. आणि हवाई स्टेटमध्ये असं एक हॉस्पिटल होतं आणि कारागृह हॉस्पिटल असं म्हणू शकतो. आपल्याला यूट्यूबला त्याची तुम्हाला पूर्ण स्टोरी मिळेल. ओके. तर असे लोक की ज्यांनी रेप केलेला, रेपिस्ट, ड्रगिस्ट किंवा आपण म्हणू शकतो की दरोडेखोर, ज्यांच्या जवळ जायला सुद्धा लोक घाबरत होते. तिथे कुठले नर्स काम करायचे नाही किंवा कुठले डॉक्टर्सही नाही, कारण त्यांना जीवाची भीती असायची की हे काय करून टाकतील हे माहिती नाही. बरोबर. अशा लोकांना डॉक्टर ह्यूलेन यांनी त्यांना न भेटता, न त्यांच्याशी बोलता, त्यांच्या फ्रिक्वेन्सीज चेंज करून फक्त हो ओपोनोपोनो या प्रेयरने तेवढे कैदी बरे केले आणि ते त्यांचं लाईफ पुढे चांगलं जगायला लागले त्यांची शिक्षा भोगल्यानंतर. अच्छा. म्हणजे अक्षरशः 2 वर्षात तो अख्खा दवाखाना रिकामा झाला. एवढी पॉवरफुल प्रेयर आहे, पण ती खूप सोपी आहे, त्यामुळे लोकांना ती पटकन पचनी पडत नाही. अच्छा. परंतु जरी ती सोपी असली तरी त्या बोलण्याच्या त्याच्या मागे स्क्रिप्ट आहे, ती बोलण्याची पद्धत वेगळी आहे, त्यामागे आपल्या फ्रिक्वेन्सी चेंज कराव्या लागतात, आपल्याला ते शिकावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण करून घेत असतो आपल्या वर्कशॉप्समध्ये. ठीक आहे. सो मग फक्त 4 वाक्य आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत, जी की फॉरगिवनेस प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, थँक्यू, आय लव्ह यू. या 4 वाक्यांमध्ये एवढ्या पॉवरफुल एनर्जी आहे. ओके. आणि त्याचे व्हायब्रेशन तेवढे स्ट्रॉंग आहेत. जसं आपला ओम चॅन्टिंग करतो आपण किंवा गायत्री मंत्र म्हणतो, त्याच्या जेवढ्या व्हायब्रेशन स्ट्रॉंग आहेत तेवढ्या स्ट्रॉंग व्हायब्रेशन आपल्याला होपोनोपोनो प्रेयरच्या मिळतात. आपल्याला अल्फा स्टेटमध्ये ती प्रेयर घेऊन जाते आणि याच्यावर रिसर्च झालेला आहे. अच्छा. आणि 1000% तुम्हाला रिझल्ट त्याचे मिळतात. मग कुठल्याही कामासाठी तुम्ही होपोनोपोनो प्रेयर करू शकतात. ती का काम करते? कारण ती आपल्याला अगेन फॉरगिवनेस शिकवते, 100% रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकवते आणि समोरच्याला माफ करून द्यायला शिकवते. जसं आपण 250 ml ची बॉटलसुद्धा तासभर हातात कॉन्स्टंट धरून ठेवू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण कितीही कचरा जमा करून ठेवला तर त्याचा आपल्याला त्रास होणार आहे, आपल्या लाईफची वाट लागणार आहे, लोकांची नाही. तुम्ही कोणाही बद्दल राग धरा, द्वेष धरा मनामध्ये, त्या समोरच्याचं नुकसानच नाही आहे ना, नुकसान आपलं आहे. आपण ज्या वेळेला एखादा गुन्हेगार असला तर त्याला बघून आपल्याला त्याचा तिरस्कार येतो, राग येतो, द्वेष वाटतो की याला शिक्षा व्हायला पाहिजे, कठोरातली कठोर. पण डॉक्टर ह्यूलेन यांनी तसं केलं नाही. त्यांनी काय म्हटलं की प्रत्येकामध्ये एक हिंसक भाग आहे. समजा आपल्याला एखादी व्यक्ती आवडली म्हणजे आपण सुद्धा आपल्या पार्टनरशी प्रतारणा केल्यासारखंच होतं, ती मनात आवडू दे किंवा बाहेर आवडू दे. ओके. बरोबर की नाही? मग त्याने आपल्यासोबत प्रतारणा केल्यावर तो तेवढा चुकीचा आहे असं आपण त्याला म्हणू शकत नाही. किंवा ज्या वेळेला तुम्ही म्हणतायत की पैसा कमवणारा काय आहे, त्याने वेगळे कामं केले असतील किंवा 2 नंबरची कामं केली असतील, सो मग तुमच्या पैशांच्या फ्रिक्वेन्सीच चुकीच्या आहे, तर तुमच्याकडे पैसा येणं अशक्य आहे. मग याचप्रमाणे जसं नात्यांमध्ये, पैशांमध्ये तुम्हाला असं वाटतंय की समोरचा चुकीचा आहे, तसं आपणही चुकीचे असू शकतो. आपण एखादा जीव मारला, मुंगी मारणं आणि माणूस मारणं युनिव्हर्सनेच क्रिएट केलेले आहेत ना दोघं पण गोष्टी. मग माणूस मारणारा तेवढा चुकीचा आणि आपण तेवढे बरोबर आहेत का? नाही. म्हणजे काय की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात, काहीतरी चुका आपल्याकडूनही आहेत, आपण समोरच्याला तेवढा दोष देऊ शकत नाही. आणि आता जे वाढत आहे ते सगळं आपल्या विचारांमुळेच वाढत आहे. एक गोष्ट वाईट घडली ना की त्यावर सगळ्यांचं मंथनच चालतं. चांगल्या गोष्टींसाठी तर नाही चालत, पण वाईट गोष्टींसाठी मात्र 100% चालतं. आणि त्यामुळे ज्या व्हायब्रेशन्स आहेत ते आपण संपूर्ण चेंज करून टाकतो आहोत आणि मग त्या गोष्टी अजून अजून वाढत आहेत. गुन्हेगारी वाढत आहे, रेपचे प्रकार वाढत आहेत, जे डिजिटली चोऱ्या होत आहेत त्याचे प्रकार वाढत आहेत. म्हणजे एका जागी झालं तर 10 जागी त्याचा आपण प्रसार करतो. परंतु तेच जर तुम्ही पॉझिटिव्ह बोललात ना त्या गोष्टींविषयी की ठीक आहे झालं पण यापुढे होणार नाही, आपण काळजी घेऊयात, कॉन्शियस होऊयात, तर त्या गोष्टी तेवढ्या घडणार नाहीत. परंतु हे घडण्याऐवजी आपण निगेटिव्हिटीकडे पटकन ओढले जातो आणि ती निगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला पसरत आहे. सो ही प्रेयर अशी आहे ज्याच्याने तुम्ही कुठलाही आजार बरा करू शकतात, रिलेशन हेल्दी करू शकतात, पैसा तर अमाप कमवू शकतात, हवा तेवढा. फक्त ते प्रॉपर शिकायला लागतं आणि प्रॉपर शिकवण्यासाठी आपले वर्कशॉप्स असतात ज्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपरली मॅनेज करायला शिकतात. असं वरवर शिकून कुणालाही त्याचा अंदाजही येत नाही, फरकही पडत नाही. म्हणजे अक्षरशः 1.5 करोडचे लोन पास झालेत 4 दिवसात माझ्याकडे आल्यानंतर. सुचित्रा साठे म्हणून एक मॅडम आहेत ज्यांच्या 3 स्कूल आहेत ऑलरेडी आणि स्कूलची बिल्डिंग बांधायसाठी 2 वर्ष झाले त्यांनी प्रपोजल टाकलेलं होतं 4.5 करोडच्या लोनचं. 8च दिवसात आपल्याकडे क्लास लावल्यानंतर त्यांचं 9व्या दिवशी लोन पास झालं आहे सर. ओके.
म्हणजे तुमच्या फक्त फ्रिक्वेन्सी कुठेतरी स्टक झालेल्या आपल्याला चेंज करायच्या आहे. आणि तुमचा अनकॉन्शियस जो झोपलेला आहे किंवा जो चुकीचा विचार करतोय त्याला ट्रॅकवर आणायचं आहे. जसं आपण गुगल मॅप लावतो, चुकीचं नेल्यावर काय परिणाम होतात आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे की नाही. पण ते प्रत्येक वेळेला आपल्याला रिरूट पण करून देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपण चालत राहिलो तर आपण खड्ड्यात जाणार आहोत. बरोबर. त्याचप्रमाणे तुमची लाईफ रिरूट करायची असेल, तुम्हाला जर नवीन गोष्टी शिकायच्या असतील, आत्मसात करायच्या असतील, 100% तुम्हाला हे शिकणं गरजेचं आहे. अर्धवट आता तर सगळ्यांना असं वाटतं की सगळेच लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकत आहेत, वेगवेगळे व्हिडिओज बघून किंवा 4 रील्स बघून कुणीही शिकत नाही. जसं आपल्याला डॉक्टर होण्यासाठी जर कुणाचं ऑपरेट करायचं आहे तर ते ऑपरेट प्रॉपर शिकावं लागणार आहे. त्याचप्रमाणे हे तुमचे माइंड गेम्स आहेत, तुमचा माइंड अख्खा चेंज करायचा आहे तर ते प्रॉपरच शिकावं लागणार आहे. अर्धवट ज्ञान घेऊन जे आहे ते पण गमवण्याची भीती जास्त असते. तर आता जसं मॅम तुम्ही म्हणालात की फ्रिक्वेन्सीज, तर हे फ्रिक्वेन्सीज वर्क कसं करतं आणि ही कोणती वेगळी मोडॅलिटी आहे का, म्हणजे ज्याच्याने आपण पैसे लवकर अट्रॅक्ट करू शकतो, रिलेशन्सचे प्रॉब्लेम्स जे असतात, परत एक माइंडसेट पूर्ण चेंज करू शकतो ह्याच्याने, एक कुठली न्यू मोडॅलिटी आहे काही? येस, डेफिनेटली आहे. ॲज आय टोल्ड यू की मी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामर आहे, ग्लोबल सर्टिफाईड कोच आहे. सो आता माझ्या NLPच्या बॅचेस चालू आहेत आणि मी अशी पहिली कोच आहे जी NLP मराठीमधून शिकवत आहे. अच्छा. कारण आतापर्यंत तुम्हाला ज्या मिळतील त्या इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये मिळणार आहे, परंतु माझ्याकडे आता जे शिकत आहे ते ऑलरेडी शिकून शिकवत पण आहेत. आणि सगळ्यात बेस्ट टेक्निक आहे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. जसं आपण डॉक्टर, इंजिनियर अशा वेगवेगळ्या काय आहेत आपल्याकडे पोस्ट आहेत, परंतु त्यात पण मास्टर्स आहेत. ती मास्टर डिग्री म्हणजे NLP आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, ज्यामध्ये आपले बिलीफ्स चेंज केले जातात, आपल्या व्हॅल्यूज चेंज केल्या जातात, आपल्याला अँकरिंग शिकवली जाते. अँकरिंग म्हणजे समोरच्याला अँकर करणं किंवा कुणाला तरी मॉडेल करणं असं नाही आहे. तर या गोष्टी कशा आहेत की आतून तुम्हाला काय आलं पाहिजे ह्या गोष्टी त्यामध्ये शिकवल्या जातात. फोबिया क्युअर आहे, पास्ट कर्म हिलिंग आहे, ती तर एवढी पॉवरफुल टेक्निक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲडिक्शन फ्रीडम. कुठलंही ॲडिक्शन असू दे सर, तुमचं कुठलंही ॲडिक्शन, म्हणजे ते दारू, चरस, गांजा काही असू दे, 1 तासात मी सोडवून देऊ शकते. आता मी ते फिजिकल सेशन स्टार्ट करणार आहे. अजूनपर्यंत मी फिजिकली घेतले नव्हते, पण फक्त एक 1 डे सेमिनार फॉर ॲडिक्शन फ्रीडम 100% घेणार आहे. आणि कुणीही परत कितीतरी लोकांचा मी चहा सोडवला असेल, दारू सोडवली असेल. 25-25 वर्ष ज्यांना, माझ्याकडे NLPलाच एक स्टुडंट आहे, तिच्या मिस्टरांसाठी तिने क्लास केला माझा. सो 25 वर्ष ते दारू घेत होते, भलेही त्यांचा कुणाला त्रास नव्हता पण त्यांना स्वतःला खूप त्रास होत होता, म्हणून त्यांच्या मिसेसने कोर्स केला. 1 महिन्यात त्या माणसाची दारू सुटली. म्हणजे एवढ्या ह्या टेक्निक इफेक्टिव्ह आहेत. त्यानंतर यामध्ये आपण बिलीफ्स चेंज करून आपण पैशाच्या मोडॅलिटीज ॲड करायच्या. सब मोडॅलिटीज असतात आपल्या भरपूर, जसं आपण ऐकतो, बोलतो आणि विचार करतो. या गोष्टी सोडून आपला विचार नसतो. एकतर आपल्याला ऐकायला येतं, एकतर आपण एखादी गोष्ट बघतो किंवा बोलतो, याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काहीच नाही आहे. मग हे कसं करायचं, काय ऐकायचं, काय बोलायचं, काय फील करायचं, इथपासून शिकवलं जातं. पैसा तुमच्याकडे का नाही आहे, तर तुमचे जे पास्ट कर्माज आहेत त्यामुळे पण नाही आहेत. प्रेझेंटमध्ये तुम्ही किती व्यवस्थित असलात तरी तुमच्यासोबत जे तुमचे आलेले आहेत ॲन्सेस्ट्रल कर्माज, त्यामुळे तुम्ही बॅकफुटला जातात, तुम्हाला भीती वाटते. मग ते फोबिया क्युअर आहे. मग मेटा ॲड्स जशा असतात तशी मेटा प्रोग्रामिंग आहे आपल्या माइंडची. सगळे न्यूरॉन्स चेंज होतात आणि आपण ज्या वेळेला पॉझिटिव्ह असतो त्यावेळेला आपल्याला हॅपी वाटतं, हॅपी हार्मोन सिक्रेट होतात. मग ते कसे ओळखायचे, ते कसे इम्प्लिमेंट करायचे आणि त्याने आपल्याकडे पैसा कसा येऊ शकतो, कसा आपण तो पैसा खेचू शकतो, हे 100% NLPमध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. म्हणजे कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होतात तुम्ही. एवढे ट्रान्सफॉर्म होतात की किती निगेटिव्ह सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये आली तरीसुद्धा तुम्ही ना घाबरणार, ना त्याला कुठली तुम्हाला भीती वाटणार आहे किंवा कसं याला टॅकल करू असा प्रश्न पडणार नाही. आपोआप तुमच्याकडनं त्या गोष्टी सॉर्ट आउट होतील. आणि पैसा हे बाय प्रोडक्ट आहे. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बिलीफ्स चेंज करतात, तुम्हाला जर असा बिलीफ असेल की पैसा मिळवणं अवघड आहे तर ते अवघड होऊन बसेल, बरोबर आहे की नाही. पैसा मिळवणं खूप सोपं आहे, पण मग ते कसं सोपं आहे हे तुमच्या मेंदूला आधी कळलं पाहिजे. मग ते कळवून देण्याचं काम NLPमध्ये केलं जातं. एवढं छान केलं जातं की परत तुम्ही हा प्रश्नच विचारणार नाही, स्वतःला नाही आणि जगाला नाही, की पैसा कसा कमवायचा. आपोआप त्या संधी तुमच्याकडे येत जातात. कारण त्यामध्ये तुम्ही बिझनेस कसा ग्रो करायचा हेही शिकतात. मेन म्हणजे तुमच्या पूर्ण माइंडची रिप्रोग्रामिंग होते. असं होतं की तुम्ही आहात तर 6 महिन्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटाल तर ते म्हणेल की तुम्ही नाहीच आहात हे,
म्हणजे 6 पूर्ण महिने चेंज पूर्ण चेंज होतात. एवढा तुमचा माइंड चेंज होतो, एवढी तुमची प्रगती होते फास्ट. मग त्यात होपोनोपोनो पण तेवढंच वर्क करतं. परंतु NLP हे मास्टर डिग्री आहे. जसा एखादा न्यूरोलॉजिस्ट असतो आणि साधा सर्जन, हा जो डिफरन्स आहे, हा फरक त्यामध्ये आहे. ओके. पण 100% त्याने तर खूप लोकांच्या लाईफ चेंज झालेल्या आहेत. अच्छा. आणि एका दिवसाला 1-1 करोड पण लोकांनी कमवले आहेत NLP मुळे. ओके. म्हणजे शेअर मार्केट असू दे किंवा अजून अदर रिअल इस्टेटचे बिझनेस आहेत, काहींचे शेअर मार्केटचे आहेत, काहींच्या कंपनीज आहेत. इथल्याच माझ्या एक स्टुडंट आहेत, धनश्री आर्ट ज्वेलरीवाले धनश्री मॅम, ज्या सगळ्या स्टुडिओजला जेवढे हिरो हिरोईन्स आहेत त्यांना सगळ्यांना प्रोव्हाइड करत असतात ज्वेलरीज. प्रोड्युसर पण आहेत, त्यांच्या फिल्मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला क्लास जॉईन केल्यापासून. एक माझ्याकडे अजून एक प्रोड्युसर आहेत, त्यांचं आता मला नाव आठवत नाही आहे. त्यांचे गाणे अजय अतुल सरांनी म्हणावे असं त्यांना वाटत होतं, त्यांनी त्यांचे गाणे म्हटलेत. ओके. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होतात ज्या वेळेला तुमच्या फ्रिक्वेन्सी चेंज होतात. म्हणून फ्रिक्वेन्सी चेंज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे ज्याला समजलं ते पैशाचा विचार न करता ह्या गोष्टी शिकून घेतो. कारण तुम्ही 1 पट देतात, पण तुम्ही आयुष्यभर 10 पट नाही 100 पट त्यातनं कमवणार आहात. कारण एकदा तुम्ही चेंज झाला तर तुम्ही लाईफ टाईम चेंज होतात. तो चेंज फक्त कारण तो कुठला मोटिवेशनल व्हिडिओ बघून नाही आहे किंवा कुठला मूवी बघून नाही आहे, तो रिअल लाईफ चेंज आहे. तुमच्या स्वतःवर काम करून बदल झालेला बदल आहे. त्यामुळे तुम्ही आयुष्यभरासाठी तुमच्या सगळ्या गोष्टी बदलू शकतात. बरोबर. आणि ते विचार आणि तो थॉट आपल्या माइंडचे जे तुम्ही जसं म्हणाल की NLPने ते प्रोग्रामिंगच चेंज होते. मग पुढचे पूर्ण लाईफ जी आहे तुम्ही तसंच असणार आहात. म्हणजे परत तुमचं चेंज होणार नाहीये. म्हणून आपण बोलतो नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जसं असतं ना, ती लाईफ पॉझिटिव्हच राहणार आहे नंतर एकदा शिकल्यावरती. येस. आणि तुमचीच नाही होणार, तुमची अख्खी फॅमिली पॉझिटिव्ह होणार आहे. कारण ते माझ्यासोबत सतत असतात आणि माझ्या गोष्टींमुळे ते पण पॉझिटिव्हच होणार आहे. डेफिनेटली होणार. आणि तुम्ही म्हणत होतात की पास्ट लाईफ हिलिंग होते NLPने, हे कसं होतं? आपण बघा, आपण असं प्रत्येकाला हा प्रश्न पडत असतो की मी तर आत्ता इतकं छान वागत आहे, माझं तर लाईफ असं सेट असायला हवं होतं. खूप लोक वाईट वागतात किंवा माझ्याच फ्रेंड्स आहेत ज्या चुकीचं वागून सुद्धा त्यांचं लाईफ खूप छान चाललं आहे, हॅपनिंग आहे. पण माझ्या बाबतीत असं का, माझ्याकडे का पैसा येत नाही आहे, किंवा माझ्या बाबतीतच लोक मला धोका देत आहेत, किंवा माझा बिझनेस तेवढा ग्रो होत नाही आहे, नको त्या लोकांचं होत आहे. हे सगळं तुमच्या या जन्मातलं नाही आहे. ओके. हे पास्ट कर्माज आहेत. हे आपण ज्या वेळेला नवरा बायको असू देत, आपल्याला असं वाटतं की काय या माणसासोबत आपलं लग्न झालं असेल किंवा काय या स्त्रीसोबत आपलं लग्न झालं असेल, तर ह्या गाठी खरोखरच स्वर्गात बांधलेल्या असतात असं म्हणायला हरकत नाही. तुमचे एकमेकांचे जे कर्माज असतात एकमेकांसोबत, त्यासाठी तुम्ही एकमेकांसोबत जोडले गेलेले असतात. मग ज्यासोबत तुमचे जास्त कर्माज असतील, अगदी ते प्रेम असू दे किंवा मग वाईट गोष्टी असू दे, ते फेडून घेण्यासाठी तुम्हाला एकमेकांचे लाईफ पार्टनर केलेले असतात. म्हणजे असं मी म्हणत नाही की प्रत्येकाचं वाईटच आहे. खूप चांगल्या जोड्या आपण बघितलेल्या आहेत, एकमेकांना जीव देणाऱ्या, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या, सतत आयुष्यभर एकमेकांची सोबत करणाऱ्या. पण खूप अशाही आहेत की एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या. मग हे जे पास्टमध्ये झालेलं आहे ते आत्ता तुम्हाला भोगावं लागत आहे. आणि ज्या वेळेला तुमचा पार्टनर तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला वेळ दे किंवा आपण बोलूयात, बसूयात, एकमेकांशी बोललं पाहिजे, बसलं पाहिजे, त्यावेळेला जरूर त्यांचं ऐकावं. कारण काय माहिती, तुमचे पास्ट कर्म सहजही लिहून जातील आणि जर नाही ऐकलं तर मग त्या गोष्टींचा अतिरेक होऊ शकतो लाईफमध्ये. करेक्ट. त्यामुळे तुम्ही लाईफ पार्टनर आहात म्हणून कुणीही आपल्या लाईफ पार्टनरला दोष देऊ नये असं मी म्हणते. कारण जे आहे ते तुमच्या समोर आहे. तुम्ही तुमची घडी बसवू पण शकतात, विस्कटू पण शकतात. ते तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. कारण जे तुम्ही आज भोगत आहात ते पास्ट कर्म आहेत तुमचे. कुणीतरी तुमचे पैसे खाल्लेत मागच्या जन्मी, माहितीने आपल्याला आपण काहीतरी केलेलं असणार आहे. रिग्रेट ठेवायचे नाही आहेत. कुठे पैसा हरवला आहे, ठीक आहे, इट्स ओके, कुणाचं तरी घेणं होतं ते फिटलं आहे. आपल्याला कुणीतरी धोका देत आहे, समोर दिसतंय, करू शकत नाही आहेत काही. घरातलीच खूप लोक असतात ज्यांना आपण अपोज करू शकत नाही पण आपल्याला त्रास होतो. त्यावेळेला समजायचं की आपले पास्ट कर्माज हील होत आहेत. आणि आपल्याकडे एकदम सुंदर आहे इनर चाइल्ड हिलिंग आणि सोल हिलिंग होते, ज्यामध्ये आपण मागचं सगळं रिलीज करून टाकतो, ज्यामुळे पुढे आपल्याला अगदी सुंदर आयुष्य जगता येतं आणि रिग्रेट फ्री राहता येतं. बऱ्याचदा आपण खूप ट्रॉमामध्ये असतो आणि मग समोर आलेल्या संधी आपण पटकन सोडून देत असतो. पण ज्या वेळेला तुमचे पास्ट कर्म हिलिंग होते, तुम्ही मागचं सगळं सोडून देतात, नव्याने तुमचा जन्म झाल्यासारखा होतो. तुमच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये असणाऱ्या गोष्टी सगळ्या आपण सोडून देतो. काय होतं,
कॉन्शियस सबकॉन्शियस माहिती आहे आपल्याला, ते वर्क करतात. पण अनकॉन्शियसमध्ये 100% गोष्टी तुमच्या स्टोअर राहतात. मग ते या जन्माच्याच नाही, मागच्या जन्माच्या सुद्धा. मग ॲन्सेस्ट्रल बघा, आपल्याला काहीतरी गोष्ट आवडते, मला समजा खीर आवडतीये, किंवा मला चपाती खायला आवडतीये, किंवा मला वेगळी कुठली तरी भाजी आवडते, समजा मला पिठलं आवडते, तर माझी आई काय म्हणणार, बघ तुझे आजोबा पण असंच जेवत होते, त्यांना खीर आवडायची, त्यांना पिठलं आवडायचं. म्हणजे काय की आपल्या DNA मध्ये ज्या गोष्टी आल्या आहेत ना, त्या आपण बदलू नाही शकत. बरोबर. सो मग जे DNA आपल्यामध्ये आहे ते चेंज करण्याचं काम पास्ट कर्मा हिलिंग करत असतं. पूर्णपणे पुसून जाणारच नाहीये ते, परंतु ते हील होऊ शकतं. ज्यांनाही तुम्हाला पुढे जो 100% त्रास होणार आहे तो फक्त 25%च होईल. बरोबर. म्हणून पास्ट कर्मा हिलिंग खूप गरजेचं आहे, आणि ते आपण इनर चाइल्ड आणि सोल ट्रीटमेंटने करून घेऊ शकतो. इनर चाइल्ड हिलिंग आणि सोल ट्रीटमेंट हे काय आहे? ह्या 2 मोडॅलिटीज आहेत वेगवेगळ्या त्याच्यामध्ये. त्या होपोनोपोनोमध्ये करून घेत असतो आपण. इनर चाइल्ड हिलिंग म्हणजे काय की लहानपणी आपण आपल्या मुलांना सहज बोलून जातो की यू आर गुड फॉर नथिंग, हे तुला होत नाही, हे तू करू शकत नाही. त्याला ते एक्सपेक्टेड नाही आपल्याकडून. आपण कंपॅरिझन करतो, बाजूच्या ह्याच्यातला मुलगा 100% आणतोय, तू इतकंच. मग हे जे आपण कम्पेअर करतो ना, त्यांना ते एक्सपेक्टेड नसतं. वी आर गॉड फॉर देम. आपण त्यांच्यासाठी देव आहोत. मग देव चुकीचं बोलू शकतो का? नाही. मग ते आपल्याला उलटून बोलू शकतात का? नाही. परंतु त्यांच्या मनात ते राहून तो एक कप्पा तयार झाला. त्याचे शिक्षक बोलले तुला काही जमत नाहीये, यू आर नॉट डुईंग इट वेल, यू आर नॉट गुड इनफ. एक कप्पा परत तयार झाला. बरोबर. कुणीतरी घरी आलं, त्याला म्हटलं तू काय उंचच आहे, तू काय बुटकाच आहेस, तू काय काळा आहे, गोरा आहे, असं कर, याला लटक, असं कर, मेंदू वाढवण्यासाठी कर. परत एक कप्पा तयार झाला. म्हणजे निगेटिव्हिटीचे एवढे कप्पे तयार होतात की त्यांना पुढे जाऊन ह्या गोष्टी असं वाटतं की मुलं विसरतात, परंतु ते अनकॉन्शियसली सेव्ह होत राहतात. आणि मग जेव्हा तुम्हाला कुठली डील करायची आहे ना, तर आपल्याला तो आतून लगेच ट्रिगर होतो की आपण नाही करू शकत. ते लहानपणी कोणीतरी बोललंय, पण बॅक एंडला सुरू आहे. मग ते इनर चाइल्ड हिलिंग मधून ह्या सगळे पास्ट ट्रॉमाज आपण काढून टाकत असतो, जे लहानपणापासून आतापर्यंत जे बांधलं गेलं आहे, ज्यामुळे आपली प्रगती थांबली आहे. आपण निर्णय घेऊ शकत नाही. बऱ्याचदा बघा आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता नसते, आणि कधी कधी भीती वाटते. मग ती भीती आत्ताची नाहीये. हे खूप लहानपणापासून जे साठलेलं आहे, जे कुणीतरी आपल्याला बोललेलं आहे, आणि जे आपण काहीच करू शकत नाही ज्या बाबतीत, किंवा आपण उत्तर दिलेले नाहीयेत, त्यामुळे ह्या गोष्टी आज आपल्यासोबत घडत आहेत. खूप सुंदर कन्सेप्ट आहे. आणि सोल हिलिंग म्हणजे डिरेक्टली पास्ट कर्माज हील होतात. हे असं असू शकतं का, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती खूप मेहनत करतोय, म्हणजे तो पाहतोय की माझ्यासारखी मेहनत एखादा व्यक्ती करतोय आणि त्याला चांगली रिझल्ट येतात, पण त्याच्याहून पण जास्त मेहनत करून त्याला रिझल्ट येतच नाहीये, तर हे कुठे ना कुठे पास्ट कर्माशी रिलेटेबल असू शकतं? पास्ट कर्माशी जरी रिलेटेबल असलं तरी देवाने आपल्याला अजून एक दिलेला आहे, प्रेझेंट कर्मा. बरोबर की नाही? तुम्ही आता काय काम करत आहात आणि स्वतःवर कसा फेथ आहे, तुमचे विचार कसे आहेत, तुम्ही ॲक्शन कशा घेत आहेत, यावर पण डिपेंड आहे. आपण दोन्ही सेम वर्क करत आहोत, पण माझी फ्रिक्वेन्सी इथे आहे आणि तुमची इथे आहे. मग काय होणार आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी हाय असणार आहे त्याला रिझल्ट्स बेटर मिळणार आहेत. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आणि आपल्या ॲक्शन्सवर विश्वास ठेवणं हे पण गरजेचं आहे. सतत कंपॅरिझन गरजेचं नाही. प्रत्येकजण आपापल्या नशिबाचं खात असतो. बरोबर आहे की नाही? ॲज पास्ट कर्मास ते तर आहेच, परंतु तुमच्या ॲक्शन्स, तुमच्या रिॲक्शन्स, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुम्ही प्लॅनिंग काय करत आहात. आपण न प्लॅन करता एक दिवसाचा कुठला प्रवास पण करत नाही. आपल्याला उद्या गावाला जायचं तर आज आपण सगळं करून ठेवत असतो. कपडे भरून ठेवणं, बॅग भरून ठेवणं, दूधवाल्याला सांगणं, भाजीपाला आणून ठेवणं, घरात कोणी असेल तर स्वयंपाक करणं, मोठे लोक असतील तर त्यांचं खाण्यापिण्याच्या वेळा त्यांना सांगून त्यांना सगळं करून देणं, एवढं मॅनेज करतो एका दिवसासाठी आपल्याला बाहेर जायचं. आयुष्य आपलं काय प्लॅन करतो आपण, आयुष्याचं प्लॅनिंग किती महत्त्वाचं आहे हे सगळं मी रोजच्या रोज करून घेत असते. तुमचा वेळ इतका महत्त्वाचा आहे, इतका फुकट घालवतायत रील्स बघण्यात, वेब सिरीज बघण्यात, टेस्ट सिरीज बघण्यात. बरोबर आहे की नाही? कुठूनही तुम्हाला 1 रुपयाचा फायदा नाही आहे. मिळालं तर अनवॉन्टेडच कंटेंट मिळणार आहे, जे तुमचा परत मेंदू हलवणार आहे आणि तो चांगल्यासाठी नसणार आहे. त्याऐवजी पुस्तक वाचा. आता तर पुस्तक वाचणं ही शिक्षा वाटते मुलांना आत्ताच्या, कारण ॲज अ स्कूल प्रिन्सिपल माझी स्वतःची स्कूल आहे, क्लासेस आहेत 12 पर्यंत, त्यामुळे मला मुलांची मेंटॅलिटी माहिती आहे. सो आम्हाला सेशन्स घ्यावे लागत आहेत त्यांनी बुक वाचावे यासाठी. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नसू शकते. म्हणजे आजचा यूथ हा नको त्या गोष्टींकडे वाहवत चाललेला आहे, त्यामुळे सक्सेस रेट 0 झालेला आहे. आता जेन झी
मुलांना कंपनीज नाकारतायत का? कारण त्यांना लवकर राग येतो, ते शॉर्ट टेम्पर झाले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. 12,000 लोकांचं आता रिसेंटली रिसेशन झालं आहे कुठल्या तरी कंपनीमधून. म्हणजे हे सगळं काय आहे की स्वभाव जो आपला बनून जातो तो आपल्या वर्क प्लेसवर नडतो. आपण एकसारखं सगळीकडे वागू शकत नाही. आपल्याला कुठेतरी पेशंटली वागावं लागतं, शांत राहावं लागतं, नको त्या गोष्टींचा विचार सोडावा लागतो, वर्कवर फोकस करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला आपले विचार आणि आपले फ्रेंड सर्कल चेंज करावे लागणार आहेत. जे तुमच्यासारखा विचार करणारे आहेत असे फ्रेंड जोडा. परंतु आता तर सेमच विचार करणारे आहेत, मग काय करू शकतात? बेस्ट पर्याय म्हणजे तुम्ही बुक वाचू शकतात, जे तुम्हाला खूप छान नॉलेज देऊ शकणार आहेत. आता हे नॉलेज बाजूला ठेवून ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या ठेवून 3-3 तास तुम्ही मूवीज बघत आहेत, दिवसभर बसून सिरियल्स बघत आहेत, त्या सिरीज लावून देत आहेत. म्हणजे तुमचा सगळा वेळ जो प्रोडक्टिव्ह वेळ आहे तो नको त्या गोष्टींमध्ये चालला आहे. तर तुम्हाला असं कसं वाटतंय की अंबानीसारखं आपण पण करोडपती बनू? राईट. ज्यांना करोडपती व्हायचंय त्यांना 1 मिनिटाचाही वेळ नाहीये. आणि जोपर्यंत तुम्ही आयुष्याची प्लॅनिंग करत नाही की तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत काय करणार आहात, तुमच्या लाईफमध्ये काही हॅपनिंग होऊ शकत नाही. कारण आपण अख्खी संपत्ती देऊन जर 1 मिनिट आणू शकत नाही, तर त्या 1 मिनिटाचं किती महत्त्व आहे, 1 सेकंदाचं किती महत्त्व आहे त्या ॲथलीट्सला आपण विचारू शकतो. 1 मिनिटाचं महत्त्व आपण जो बेड रिडन व्यक्ती आहे त्याला विचारू शकतो, बरोबर आहे की नाही? आणि 1 तासाचं महत्त्व जे पेपर लिहितात बोर्डचे त्या मुलांना विचारू शकतो. एकदम जिवंत उदाहरण आहेत. पण ते मिनिट, तास, सेकंड्स आपण इतक्या सहज घालवतोय, त्यामुळे आपली प्रगती होत नाही. त्यासाठी खूप गोष्टी आपल्यावर पण डिपेंड आहे. पास्ट कर्मास तर आहेतच, पण तुम्ही तुमची लाईफ कशी प्लॅन करत आहात, किती तुम्ही फोकस्ड आहात, फोकस्ड ॲक्शन कशा घेत आहात, हे शिकून घेत आहात की नाही, ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच मॅटर करतात. ओके. आणि तुम्ही म्हणालात लहान मुलांना लिटरली आता ते कोचिंग द्यावं लागतं आहे की रीडिंग किती इम्पॉर्टंट आहे. त्यावरूनच आता मला अजून एक गोष्ट लक्षात आली की मुलांना मोबाईलची जी क्रेज आता तो लागला आहे. आपण बघितलं पण असेल की डॉक्टर्स म्हणजे पालकांनी त्यांना ॲडमिट केलं आहे आणि तो मुलगा गेम खेळतोय, त्याला असं मोबाईल नाही हातात पण त्याला असं फील होतोय की तो गेम खेळतोय आणि डॉक्टर पण तिथे ट्रीट करू नाही शकत आहे तशा मुलांना. तर त्यांना तो छंद लागला की नाही मोबाईल सारखा तो पाहिजेलच. ते पण आपण ह्यातून करू शकतो का? 100% करू शकतो. रिसेंटलीच परवाच माझ्या एका स्टुडंटने मला व्हिडिओ अपलोड केला. त्यांचा मुलगा 3rd स्टँडर्डला आहे, एक इंजिनिअरिंगला आहे. ओके. दोन्ही मुलं भरपूर फोन बघत होते. त्या NLPच्या स्टुडंट आहेत माझ्या, सारिका म्हणून. सो त्यांनी 4च दिवस प्रेयर केली, टेक्निक केली. 5व्या दिवशी मुलगा म्हटला की मम्मी मला फोन नाही बघायचा आहे, मला ड्रॉइंग बुक आणून दे. लहान मुलगा म्हटला आणि मोठ्याने स्वतःहूनच बुक आणले. मम्मा मी हे बुक रीड करणार आहे, आप अभी पढ़ाई कर रहे हो, ये उम्र में तो हम भी पढ़ाई करेंगे आपके साथ. म्हणजे मुलं आपल्याला पण इमिटेट करतात. आपण जर फोन बघत बसलो तर ऑब्व्हियस मुलंही फोन बघणार आहे. त्यांना त्यांचे छंद जोपासू द्या. लगेचच्या लगेच कुठलंच ॲडिक्शन सुटणार नाही, बरोबर आहे की नाही? परंतु ते 1 डे बरोबर सुटेल. त्यांना समजावून सांगा, त्याचं महत्त्व पटवून द्या. मारून बोलून रागवून मुलांचं व्यसन सुटत नाही. जसं आपलं सुटत नाही तसं मुलांचं सुद्धा सुटत नाही. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण जसं बिहेवियर करतो ते बिहेवियर मुलं शिकत असतात. सो हे जे आहे तुम्ही म्हटले, याला जबाबदार कुठेतरी पालक वर्ग सुद्धा आहे. त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलांच्या हातात फोन देणं हे चुकीचं आहे. जर तुम्हाला वाटत आहे की तुमच्या मुलांनी काहीतरी व्हावं, तुम्ही त्यांना वेळ द्या. जर सर्व तुम्ही मुलांसाठी करत आहात, 12 तास काम करतायत, 15 तास काम करत आहेत, पण त्याला जर दिवसभरातून 1 तास देत नाही, तर त्या मुलाने म्हातारपणी तुम्हाला जर वृद्धाश्रमात ठेवलं तर तुम्ही त्याला बोलू शकत नाही, कारण तुम्ही तो मार्ग त्याला दाखवला. करेक्ट. बरोबर आहे की नाही? तुम्हीच त्याला तसं बनवलंय. म्हणजे आपण जसा वेळ देऊ शकत नाही तसं तेही नंतर पैसेच कमवणार आहेत तर ते वेळ देणार नाही. सो तुम्ही आज जरी पैसा कमवतायत, व्हेरी इम्पॉर्टंट, परंतु त्यांना ज्यावेळी त्यांना तुमची गरज आहे वेळ देणं पण महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला पॅरेंट्स वेळ द्यायला लागतील, प्रोडक्टिव्ह त्यांच्यामध्ये जेव्हा वार्ता होईल, ज्यावेळेला एकमेकांसोबत ते थॉट शेअर करतील, गप्पा मारतील दिवसभराच्या, जेवणाच्या ताटावर बसून सुद्धा लोक TV आणि फोन बघतात. याच्यापेक्षा वाईट अजून काय असू शकतं? हे प्रत्येक घराचं चित्र आहे. तुमचं माझं मी म्हणत नाही, प्रत्येक घराचं. हे बदलण्याची गरज आहे. त्यावेळेला वर्क जे लाईफ मॅनिफेस्टेशन आहे ते वर्क करतं आणि तुमची प्रोग्रेस कुठल्या कुठे जात असते. ही गोष्ट तर मी ना जवळून पाहिले. म्हणजे मी जेव्हा जॉब करायचो, माझ्यासोबत जे कलिग्स आहेत, सॅलरी म्हणजे अगदी असं वय त्यांचं जास्त झालेलं आहे, सॅलरी खूप कमी आहे. त्यांचं कसं ना लाईफ असे अडकून गेले
की सॅलरी पण मिळत नाही आहे हाय रेंजवाली, ज्याच्याने त्यांची लाईफ चांगली होईल. कारण प्रत्येकाचं स्वप्न काय असतं की एंड ऑफ द मंथ अमाऊंट किती येते लाईफ अकाउंटमध्ये. तर त्यांना जर जॉब चेंज करायचा आहे, नाहीतर मग असं काही वेगळं करायचं ज्यांनी सॅलरी वाढेल, काही अशी ट्रिक आहे का शॉर्ट त्यांच्यासाठी? येस, डेफिनेटली आहे. ते 369 मेथड करू शकतात. ओके. ज्यामध्ये सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा, रात्री 9 वेळा सेम गोष्ट लिहायची आहे. एक थॉट की माझी एवढी एवढी सॅलरी वाढली आहे, मी जॉब स्विच केलेला आहे आणि मला माझ्या मनाप्रमाणे जॉब मिळालेला आहे. किंवा जे जॉब करत आहेत, ज्यांचा बिझनेस पण आहे, ते सुद्धा सेम मेथड करू शकतात. 21 डेजसाठी करायची आहे. किंवा रोज सकाळी उठल्याबरोबर 21 वेळा लिहायचं आहे की मला बेस्ट जॉब मिळालेला आहे आणि मला त्यामधून एवढी एवढी सॅलरी मिळत आहे. सकाळी 9च्या आधी ते लिहू शकतात 21 टाइम्स. किंवा 369 मेथड करू शकतात. आपल्या माझ्या चॅनलवर आहे, सगळ्या मेथड्सच्या दिलेल्या आहेत, टेक्निक्सच्या रील्स, सो ते बघून फॉलो करू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, हे लाईफ कोचिंग जे करिअर आहे हे आपल्याकडे अजून इंट्रोड्यूस होत आहे. ही UK ॲज अ करिअर लोक करोड रुपये महिन्याला कमवत आहे. तुम्ही घर बसल्या तुमचा जॉब स्विच न करता, कुठेही न जाता, घरात बसून तुम्ही महिन्याला साईड हसल 1 लाख, 2 लाख, 5 लाख कमवू शकतात. ओके. फक्त त्यासाठी स्वतःची प्रोग्रामिंग आणि फ्रिक्वेन्सी चेंज करण्याची गरज आहे. आणि काहीच वाईट नाही आहे त्यामध्ये. तुम्ही लोकांचं आयुष्य बदलवून, त्यांच्या आयुष्यात आनंद आणून, त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणून पैसे कमवू शकणार आहात. सो इतकं बेस्ट करिअर ऑप्शन आहे. ज्यांना ॲज अ करिअर ऑप्शन चूज करायचं आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे डिप्लोमा कोर्सेससुद्धा आहेत. सो ते जर केले तर मी गॅरंटी देते की 1 वर्षाच्या ते महिन्याला 1 लाख रुपये कमवतील. म्हणजे जसं मी म्हणालो की त्यांचं वय जास्त झालंय, ते कुठल्याही ते त्यांना पण हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण जरी त्यांनी हे चांगल्या पद्धतीने शिकले तर ते पुढे शिकवून, म्हणजे ही बिझनेस अपॉर्च्युनिटी झाली, प्लस त्यांच्या लाईफमध्ये पण एक ग्रोथ येईल. खूप. आणि जे विचार त्यांनी आजपर्यंत केला नव्हता, हे जस्ट एक मी विचारलो, पण त्यांना एक मनामध्ये अजून एक आयडिया आली की बघ लाईफ चेंज कशी होऊ शकते. 100% चेंज होणार आहे. 17-18 वर्षाचे मुलं करू शकतात आणि 50 वर्षाचे आणि 70 वर्षाचे लोक सुद्धा हे करू शकतात. यामध्ये तुम्हाला फक्त तुमची फ्रिक्वेन्सी चेंज करायची. एज इज जस्ट अ नंबर. तुमची फ्रिक्वेन्सी ज्या वयात चेंज झाली त्या वयात तुम्ही श्रीमंत होऊ शकतात, त्या वयात तुम्ही सेटल होऊ शकतात. पैसा कमवणं अवघड नाहीये, खूप इझिएस्ट थिंग आहे, पण ते कळण्यासाठी शिकावं लागतं. आणि बेस्ट करिअर ऑप्शन आहे. एवढं बेस्ट ऑप्शन आहे की खूप कमी तुम्हाला आत्ता कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशन नसणारच आहे लाईफमध्ये तुम्ही पुढेही केलं तरी सुद्धा. कारण प्रत्येक घरामध्ये एकतरी डिप्रेशनचा आपल्याला पेशंट भेटणार आहे. लोक मान्य करत नसले तरी त्यांना खूप ताण आहे, तणाव आहे. टाईम मॅनेजमेंट करणं जमत नाही, लाईफ मॅनेजमेंट करणं जमत नाही, गोष्टी बॅलन्स करणं जमत नाही. या गोष्टींसाठी जर आपण हेल्प केली, मुलं मॅनेज करणं जमत नाही आहे, पॅरेंटिंग कोचेसची गरज आहे, लाईफ कोचिंगची गरज आहे, हेल्थ कोचेसची गरज आहे. यामधून प्रत्येक गोष्ट लोक शिकू शकतात आणि शिकवू शकतात आणि इझी आहे. इट इज नॉट हार्ड फॉर देम, नॉट फॉर अस टू. इतकं छान पद्धतीने, आणि मेन म्हणजे तुमची एनर्जी पाहून लोक पण आत्ताच त्यांना बरेच काही आयडिया मिळाले आहेत लाईफला घेऊन. तुमच्या लाईफबद्दल थोडं सांगा. तुम्ही ह्या स्ट्रीममध्ये म्हणजे मोडॅलिटीजमध्ये कसे आलात? काय असं लाईफ चेंजिंग पॉईंट होता त्यावेळी तुमच्या लाईफमध्ये? सर, मी 2007ला IAS पास आउट आहे. मला सोशल वर्क करायचंच होतं. ओके. त्यानंतर आफ्टर मॅरेज माझं पॉसिबल झालं नाही की पुढे मी कंटिन्यू करेल असं. परंतु मी ज्या वेळेला पुण्यात आली त्यावेळेला मी एकटी आली होती. माझे हजबंड पण सोबत नव्हते. मी माझ्या मदर इन लॉला घेऊन 9 महिन्याच्या बाळाला घेऊन पुण्यात आली. ओके. 3000वर नोकरी करत होती, परंतु त्या जॉबमध्ये मला सॅटिस्फॅक्शनच नव्हतं. मग त्यानंतर मी म्हटलं की नाही, आपण दुसऱ्याकडे काम करू नाही शकत. 3 मुलांपासून क्लासेस चालू केले सर. 500पर्यंत मुलं आहेत, प्लस स्कूल चालू केली. बऱ्याच महिला काम करतात माझ्याकडे, जवळजवळ 40+ स्टाफ आहे. आणि मग नंतर असं वाटलं, कुठेतरी पोकळी जाणवत होती की आपण खूप कमी याच्यात काम करत आहोत. आपल्याला बदल घडवायचा आहे, एक्सपान्शनची गरज आहे. आणि खूप लोक माझ्याकडे जे यायचे काउन्सिलिंगसाठी मुलांच्या, तर असं वाटत होतं की त्या पॅरेंट्सला पण काउन्सिलिंगची गरज आहे आणि त्यांनासुद्धा शिकवावं. पण मग काय शिकवावं, इथून प्रश्न सुरू झालेत माझे की काय शिकवू शकते किंवा मी काय वेगळं करू शकते की जे मला यशाशी रिलेटेड आहे आणि मी लोकांचे लाईफ चेंज करू शकते. मग त्यावेळेला मी फर्स्ट 2015ला द सिक्रेट बुक वाचली, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. मग मी बुक वाचतच गेले. आधीपासून माझा छंदच आहे बुक वाचणं, म्हणजे माझा जीव की प्राण. मी झोपण्याच्या आधी उठल्याबरोबर
बुक शिवाय राहू शकत नाही. दे आर माय बेस्ट फ्रेंड. ओके. मग ते बुक वाचल्यानंतर मला असं वाटलं की आपण हे शिकावं. मग तेव्हापासून मी जे शिकत गेले 2019 पर्यंत शिकले आणि लगेच कोविड आला. कोविडमध्ये स्टक झाल्यासारखं झालं, भरपूर कर्ज झालं, कारण सगळं रेंटेड होतं. मला मग तेव्हा क्लिक झालं की मी हे सगळं शिकली आहे तर का आपल्या लाईफमध्ये अचीव करू शकत नाहीत गोष्टी. सो मग मी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. तर फर्स्ट मी इम्प्लिमेंट कशासाठी केलं की मला जागा मिळावी मेन सेंटर पॉईंटला. कशासाठी? माझ्या बिझनेससाठी, जी मला 8 दिवसाच्या आत मिळाली. हार्ट ऑफ द सिटी मला जागा मिळाली. 5,000 रुपये पण माझ्याकडे द्यायला नव्हते त्यावेळेला रेंट 2020ला. 5,000 3,000 स्क्वेअर फूट जागा मला मुदळे सरांनी वापरायला दिली, की जे माझे बिल्डिंगचे ओनर आहेत आणि बेस्ट पर्सन आहे. आजपर्यंतही आमचे रिलेशन तसेच आहेत. अगदी बेस्ट कपल आहे ते, मालविका मॅम आणि मुदळे सर. त्यानंतर मला घर घ्यायचं होतं नक्षत्र कॉम्प्लेक्समध्ये पुण्याला. सो त्या जो फ्लॅट मी आत्ता घेतला आहे, एक्झॅक्ट त्याच्या वरचा फ्लॅट मी बघून आली होती 5 वर्षापूर्वी. त्यावेळेला माझ्याकडे पाहिजे तेवढी अमाऊंट नव्हती, परंतु आता 2 वर्ष झाली मी त्या घरात राहतीये. मी गाडी घेतली आहे. माझं सगळं लाईफ खूप हॅपनिंग चाललं आहे. मग मला असं वाटलं की जर माझं चाललं आहे तर मी प्रत्येकाचंच लाईफ तेवढं करावं. आणि मग आपण टीचिंग स्टार्ट केली. तर आज हजारो स्टुडंट्स माझे हजारो टेस्टिमोनियल्स माझ्याकडे व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत आणि एवढ्या लोकांच्या लाईफ चेंज झालेल्या आहेत. प्रत्येकाकडे वेगवेगळे एक्सपिरियन्स तुम्हाला दिसतील. बेड रिडन व्यक्ती होती, ज्या डॉक्टर आहेत, MD डॉक्टर स्वतः, त्यांचं मोठं ऑपरेट झालं आणि त्या बेडवर झोपून 8 दिवस माझं लेक्चर करत होत्या. 9व्या दिवसापासून त्या जागेवरून उठून चालायला लागल्या, स्वतःचे कामं स्वतः करायला लागल्या. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की 6 महिने तुम्ही बेडवरून उतरू शकत नाही आणि पेशंट्स पण ट्रीट करायला लागल्या. अगदी महिनाच झालेला आहे. ओके ओके. म्हणजे एवढे मिरॅकलस रिझल्ट आहेत. फक्त माइंड शिफ्ट करण्याची गरज आहे. म्हणजे त्या स्वतः मेडिसिन बनवायला लागल्या आणि 2 किलोमीटर चालत आहेत, जे की डॉक्टर्स म्हटले की मिरॅकल आहे. आणि त्या स्वतःच डॉक्टर असल्यामुळे त्या म्हटल्या की हे फक्त मिरॅकलनेच घडू शकतं मॅम. बरोबर. आणि त्यांना जवळजवळ 20 वर्ष झाले PCODचा प्रॉब्लेम होता, तो त्यांचा ह्या 2 महिन्यात सॉल्व्ह झाला आहे. ओके ओके. PCOD हे खूप भयानक आहे स्त्रियांसाठी, ते सुद्धा त्यांचं सॉल्व्ह झालेलं आहे. आणि असे बरेच एक्सपिरियन्स आहेत. एका दिवसाला एक धर्मराज म्हणून अंकुरलेकर सर म्हणून आहेत, त्यांना एका दिवसाला 1 करोड मिळाले याच्यामधून, शेअर मार्केटमधून. एक लेडीज आहेत वैशाली म्हणून माझ्याकडे, त्या रिअल इस्टेटचा बिझनेस करतात. त्यांना एका डीलमधून एका दिवसाला 1.5 करोड मिळाले. ओके. आणि छोटे मोठे तर खूप एक्सपिरियन्स आहेत लोकांकडे सांगण्यासारखे. कुणाचे मुलं पास आउट झालेत. 7वीची मुलगी माझ्याकडे क्लास करते सर. ती तिच्या अख्ख्या 1000 स्टुडंट समोर बसून रोज प्रेयर घेते, त्यांचे थॉट्स चेंज करते. त्यांच्या 7वीची मुलगी आनंद यादव म्हणून आहे, त्यांच्या मुलीचं नाव मला आठवत नाहीये. सकाळी रोज 5:30ला उठून आई वडिलांसोबत ती मुलगी जॉब म्हणजे बसत असते. असे अनेक उदाहरण आहेत ज्यांनी आपलं लाईफ चेंज केलेलं आहे. शिवाजी शिंदे म्हणून सर आहेत, ज्यांनी स्वतःचं लाईफ कोचिंग पण स्टार्ट केलं आहे. हेल्थ कोच पण आहेत, हेल्थ कोचिंग स्टार्ट केलेलं आहे. रुशाली शेट्टी म्हणून आहेत, नियती म्हणून आहेत. एवढे स्टुडंट्स आहेत माझे की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये, त्या नियती ज्या आहेत त्यांचा व्हिएतनाममध्ये फोन हरवला होता सर. व्हिएतनाममध्ये. आणि तिथे लँग्वेज बॅरियरसुद्धा होता त्यांना असं वाटलं की कसा माझा फोन मिळेल. परंतु त्यांनी थोडाच वेळ होपोनोपोनो प्रेयर केली, जसं शिकवलं होतं तसं स्क्रिप्टिंग केली. ज्या कॅबमध्ये राहिला होता त्या कॅबवाल्याने स्वतः तो फोन आणून दिला त्या जिथे राहत होत्या तिथे. अच्छा. ओके. म्हणजे एवढे मिरॅक्युलस रिझल्ट्स लोकांनी मॅनिफेस्ट केलेले आहेत. पण त्यासाठी प्रॉपर ट्रेनिंगची आणि शिकण्याची गरज आहे. फक्त अर्धवट ज्ञान घेऊन कुठे कुठे बसून शिकलात तर मग त्याच्याने ना पैसा येणार, ना करिअर सेट होणार आहे, ना काहीच. प्रॉपरली शिका. 100% नाही, 1000% तुमच्या लाईफमध्ये वर्क करत आहे. लाखो रुपये तुम्ही जे शिक्षणाला घातले आहेत त्यापेक्षा नक्कीच यात काहीतरी तुम्हाला वेगळं शिकायला मिळणार आहे, जे लाईफ कोचिंग आहे. रिअली लाईफ कशी चेंज करायची हे आहे. जे आपण डिग्रीज घेतो त्यामधून फक्त पैसा कसा कमवायचा हे शिकवतो आणि तोही कमवत नाही आहेत. करेक्ट. यामधून तुम्ही नॉलेज पण कमवणार आहात आणि लोकांचे आयुष्य पण बदलवणार आहात आणि स्वतःचंही बदलवणार आहात. बरोबर आहे. असं आहे. आणि हे ॲक्च्युली लाईफ चेंजिंग आहे, कारण तुम्ही जसं म्हणाला की 2020मध्ये 5,000 रुपये तुम्हाला द्यायला नव्हते आणि आज तुमच्याकडे घर आहे, कार आहे. म्हणजे ही छोटी, म्हणजे एकाचं ड्रीम असतं लाईफमध्ये हे सगळं अचीव्ह करणं, ते तुम्ही 5 वर्षामध्ये हे सगळ्या गोष्टी मिळवल्या. डेफिनेटली. मग हे मिरॅकल म्हणजे ह्या ज्या गोष्टीचं तुम्हाला जे नॉलेज आहे ते ॲक्च्युली इतक्या चांगल्या पद्धतीने वर्क करत आहे.
Yes, आणि त्याच्यामुळे आज इतके स्टुडंट्स आहेत तुमचे आणि त्यांनी पण पुढे काय काय स्टार्ट केले त्यांचं. खूप छान मॅम. तर आता तुमची तर लाईफ चेंज केली प्लस इतक्या जणांची लाईफ चेंज केली आतापर्यंत. पण आता जे आपले प्रेक्षक बघतायत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ना क्विक पैशाची काहीतरी ट्रिक सांगा ज्याच्याने फ्रिक्वेन्सी त्यांची जी आता चालू आहे ती चेंज होऊ शकेल. 100%. ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट बघतो, समजा आपण रिॲक्ट कसं होतो, कुठेतरी ॲक्सिडेंट झाला आहे बाहेर, आपल्याला फक्त ऐकायला आलं तर आपण ते सोडून देतो. वाईट वाटतं आपल्याला, आपण तिथल्या तिथे सोडून देतो, बरोबर आहे की नाही. परंतु तेच कुणाला तरी आपण ओळखतो आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, आपली रिॲक्शन चेंज होते. कुणीतरी घराजवळचा ॲक्सिडेंट झाला आहे, अजून रिॲक्शन चेंज होते, बरोबर आहे की नाही. आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीचा झाला तर अजून रिॲक्शन चेंज होते. म्हणजे काय होतं की तुमच्या फ्रिक्वेन्सी चेंज होतं. मग ते जसं चेंज होतं त्याचप्रमाणे तुम्ही जसा विचार करता तसा तुमच्या आयुष्यात पैसा येतो किंवा जातो. ओके. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे पैसा यावा, तो टिकावा, तर त्यासाठी एकदम सिम्पल ट्रिक आहे की तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स पण बोलू शकतात. म्हणजे वाईट तर सगळेच बोलतात ना की पैसा नाही आहे, पैशाने वाईट होतं किंवा पैसा वर्क करत नाही, फक्त पैसा अफर्मेशन्स बोलून येत नाही, असं नाही आहे. अफर्मेशन्स बोलून ऑब्वियस फक्त अफर्मेशन्स बोलून पैसा येणार नाही आहे, ॲक्शन्स गरजेच्याच आहेत. परंतु जसं आपण मंदिरात जातो की नाही ब्लेसिंग्स घेण्यासाठी, त्याचप्रमाणे अफर्मेशन्स केल्यावर तो लवकर आपल्याकडे अट्रॅक्ट होतो किंवा लवकर आपल्याकडे खेचला जातो. जर लवकर आपल्याकडे यावंसं वाटत असेल तर आपण काहीतरी अफर्मेशन्स बोलल्या पाहिजे की ज्या पॉझिटिव्ह असतील, ज्या आपल्या फ्रिक्वेन्सीज मॅच करतील आणि आपल्याकडे पैसा अट्रॅक्ट होईल किंवा आहे तो टिकेल किंवा कुणाकडे अडकलेला असेल तर तो निघेल. जसं मंदिरात जाऊन ब्लेसिंग्स घेतात तसे ह्या पण ब्लेसिंग्स आहेत ज्या आपण पैशाला देतो, मनीला देतो. सो सिम्पल सेंटेन्स आहेत, तुम्ही माझ्या मागे रिपीट करू शकतात. ठीक आहे. आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अ मनी मॅग्नेट. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. मी श्रीमंत आहे. मी श्रीमंत आहे. मी भरपूर धनवान आहे. मी भरपूर धनवान आहे. मी पैशांनी लोकांची मदत करत आहे. मी पैशांनी लोकांची मदत करत आहे. पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. पैसा माझ्याकडे अबंडन्समध्ये आहे. पैसा माझ्याकडे अबंडन्समध्ये आहे. कारण मी देवाची संतान आहे. कारण मी देवाची संतान आहे. पैसा येण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पैसा येण्याचे अनेक मार्ग माझ्याकडे उपलब्ध आहेत. आणि पैसा वारंवार माझ्याकडे येत राहतो. आणि पैसा माझ्याकडे वारंवार येत राहतो. सो अशा काही सिम्पल अफर्मेशन्स आहेत, पण त्याच्याने लगेच आपले न्यूरॉन्स चेंज होतात आणि आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. जरी आज आपल्याकडे पैसा नसला तरी तुमचा अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस ह्या अफर्मेशन्स ऐकून तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट करायला तुम्हाला हेल्प करणार आहे. कारण ते बोलताना पण आहे ना आतमधून एक वेगळा फील येतो. येस. की इतका म्हणजे पैसे नाहीत पण तो फील येतो पैसेवाला. येस, डेफिनेटली येतो. ओके. आणि असंच बरेच लोकांचे कॉमेंट्स असतात की ह्या सगळ्या गोष्टी ना कुणाकुणाला करायला नाही मिळत, पण घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, भांडणं वगैरे होत आहेत, नवरा बायकोची, भाऊ बहीण, लग्न झाल्यानंतर एक वेगळी फॅमिली असते एका बाईसाठी, तेव्हा त्यांचे फॅमिली आतमध्ये ती जी भांडणं असतात त्यासाठी काय आहे का जे हे सगळ्या गोष्टी थांबवू शकतात? हो, ते जर तुम्हाला थांबवायचं असेल तर त्यासाठी रोज सकाळी उठल्याबरोबर 55 वेळा एकच सेंटेन्स लिहू शकता समोरची व्यक्ती की माझं आयुष्य अगदी सुंदर चाललेलं आहे, माझे रिलेशनशिप अगदी बेस्ट आहेत, माझ्या लाईफमध्ये सगळं बेस्ट होतं आहे, माझे सगळे नातेवाईक माझ्यासोबत आहेत. म्हणजे यापैकी एक कुठलं तरी वाक्य जे तुम्हाला सुटेबल आहे ते ऑलरेडी झालं आहे असं म्हणून लिहू शकतात. ओके. ठीक आहे. त्यानंतर 55 वेळा 5 वाजता उठून लिहायचं आहे आणि 108 वेळा हो पोनोपोनोची प्रेयर करायची आहे. डेफिनेटली ते वर्क करतं त्यांच्या लाईफमध्ये. आणि जर नाही झालं, खूप सिव्हिअर असलं तर ते करून कोर्सेस केले तर त्यामध्ये त्यांना डीपली शिकवलं जातं आणि कायमस्वरूपी त्यांच्या सगळ्या गोष्टी हील होतात. जरी घरातून अडचणी असल्या, अडचणी प्रत्येकाला असतात. एका लेडीने तर सोन्याची अंगठी विकून तिची माझा क्लास केला, आज तिच्या नवऱ्याने तिला मंगळसूत्रसुद्धा सोन्याचं केलेलं आहे. म्हणजे असं होतं की काही गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला पैसा आणि वेळ द्यावाच लागतो. ज्यामुळे आपली लाईफ चेंज होणार आहे असं वाटतंय तर त्या गोष्टी जरूर शिकाव्या, कारण खूप गरज आहे. खूप ताणतणाव वाढलेला आहे, खूप लोकांना डिप्रेशन आलेलं आहे आणि महिलांपेक्षा पुरुष जास्त डिप्रेस्ड आहेत. त्यांना व्यक्त होता येत नाही, कुणाकडे काहीच गोष्टी शेअर करता येत नाहीत. मित्रांमध्ये पण सांगायला कदाचित त्यांना आवडत नसेल, लाज वाटते, कुणी हसेल, कुणी काहीतरी बोलेल, काय रिॲक्ट होईल. सो ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. जर तुमचं नातं सुदृढ असलं तर एकमेकांसोबतच तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करू शकतात. जसं माझं माझ्या मिस्टरांसोबत नातं आहे,
आम्ही एवढे फ्रेंडली आहोत की मी कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपवत नाही आणि ते सुद्धा लपवत नाही. आणि प्रत्येक गोष्टीला एवढा सपोर्ट आहे त्यांचा. जसं एखाद्या कर्तृत्ववान पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातो, पण माझ्या सगळ्या स्वप्न पूर्ण होण्यामागे फक्त माझ्या नवऱ्याचा हात आहे आणि माझ्या वडिलांचा. म्हणजे जे माझे पायोनियर्स आहेत दोन्ही एवढे घट्ट आहेत की मी कुठेच मागे पडू शकत नाही, अशी बॅकबोन माझ्या मागे उभी आहे. म्हणजे मग हे रिलेशन्स मी केलेले आहेत, मी मॅनिफेस्ट केले आहेत. माझे रिलेशन एवढे हेल्दी असावेत आणि प्रत्येकच रिलेशन तितकंच हेल्दी आहे. माझ्या मैत्रिणीही तेवढ्याच माझ्यावर प्रेम करतात, माझ्यासाठी जीव देतात. माझे फॅमिली मेंबर्स असू दे, भाऊ बहीण, धीर जाऊसुद्धा, माझे सासू सासरेही माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. मला कुठूनही मी खूप ब्लेस्ड आहे की माझी सगळी नाती सुदृढ आहेत. त्यातल्या त्यात माझ्या हजबंडचा एवढा ट्रस्ट आहे आणि इतका रिस्पेक्ट करतात ते की त्यामुळे मी प्रत्येक पल्ला गाठू शकत आहे. बरोबर. त्यांच्याशिवाय ते शक्य नाही आहे. असं प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष करू शकतात ज्यावेळेला तुमचे रिलेशन हेल्दी असतात. राईट राईट. आणि जसं आता तुम्ही म्हणालात तसंच पॉझिटिव्ह गोष्ट जर कुणाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू आहे ते तसं म्हणत जरी राहिले तरी पण त्यांच्या लाईफमध्ये 100% चेंज येतीलच. आणि जर मला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत, म्हणजे तुम्ही जसं होपनोपो प्रेयर सांगितलात, त्याच्या अगोदर जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, ह्या सगळ्या गोष्टी जर मला शिकायच्या आहेत तुमच्याकडे तर काय करावं लागेल? सर वेगवेगळे आपले कोर्सेस आहेत. मेनली आत्ता तर 2 कोर्सेसच घेते मी. एक मॉर्निंगला असतो आणि एक इव्हिनिंगला असतो. मॉर्निंगच्या बॅचमध्ये आपण सेल्फ हिलिंग करतो. सेल्फ हिलिंग प्रोग्रामिंग आहे ज्यामध्ये तुम्ही सेल्फ हिलिंग सगळंच शिकतात. मग ते हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी, जिथे प्रॉब्लेम असतील ते सगळे तुमचे सॉर्ट आउट होतात. 21 डेजची बॅच आहे. त्यानंतर एक आहे तो 1 इयरचा पूर्ण डिप्लोमा कोर्स आहे. त्यामध्ये NLP, EFT, सेडोना मेथड, सायकोसोमॅटिक मेथड, होओपोनोपोनोची क्वांटम हिलिंग, हे सगळं येतं. प्लस बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजीज ज्याचे मी पेड लेक्चर्स घेते ते तुम्हाला फ्री मिळतात. विजन क्लिअरिंग सेशन्स फ्री मिळतात. तुम्हाला माहितीच नाही की काय मिळवायचं आहे तर तुम्ही मिळवू शकत नाही. आणि हे तुमचं करिअर जे सुरू आहे त्यातनं वेळ काढून ॲज अ सेकंड करिअर याकडे तुम्ही कसं बघू शकतात आणि लाखो रुपये कमवू शकतात हे सुद्धा त्यामध्ये शिकवलं जातं. आणि 100% कमवतात सर, कारण प्रत्येकाला एक लाईफ कोचची गरज आहे. तुम्ही नुसती तुमची फॅमिली हील केली तरी सुद्धा तुम्ही लाखो रुपये तुमचे वाचवत आहात. पण असं होतच नाही. तुम्हाला लगेचच्या लगेच क्लायंट्स मिळतातच, कारण प्रत्येकजण एक खांदा शोधत असतं जिथे डोकं ठेवून ते रडू शकतील किंवा त्यांचे प्रॉब्लेम सांगू शकतील आणि जिथून त्यांना बेस्ट काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे, जिथून त्यांची लाईफ सुधारणार आहे. सो असे लाईफ कोचेस मी एकटी तर नाही करू शकत. नाही, बरोबर बरोबर की नाही. मला माझे हेल्पिंग हँड्स तयार करायचे आहेत. सो ॲज अ करिअर ऑप्शन जे विचार करत असतील त्यांनी नक्कीच NLPचा विचार करावा. त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये बदल होईलच, ते तर पूर्ण ट्रान्सफॉर्म होतीलच, पण ते लाखो लोकांना ट्रान्सफॉर्म करू शकतील आणि तेवढाच लाखोंने पैसा पण कमवू शकतील. करेक्ट. सो असे कोर्सेस आहेत. मी तुमचा फोन नंबर आणि बाकी सर्व डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. म्हणजे कुणाला जर शिकायचं असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. डेफिनेटली. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आलात, इतकी चांगली इन्फॉर्मेशन आपल्या ऑडियन्सला दिली. मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल, परत NLP वर्क कसं करतं, आणि बऱ्याच लोकांना ह्या पॉडकास्टनंतर फायदा होणार आहे. आणि तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, म्हणजे आपण ट्राय करू नेक्स्ट पॉडकास्टमध्ये ते कव्हर करण्यासाठी. आणि थँक्यू सो मच परत एकदा. थँक्यू सो मच. एवढ्या लोकांसोबत इंटरॅक्ट होण्यासाठी तुम्ही मला हेल्प केली. नक्कीच त्यांना हेल्प होणार आहे, पण अजून हेल्प हवी असेल तर डीपमध्ये शिकणं गरजेचं आहे. प्रत्येकाने शिकावं आणि आपली लाईफ चेंज करावी. धन्यवाद सर. नक्की. थँक्यू सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.